पण वार चुकला राज. तुम्ही रजा लई सावध. आमासनीच धरलं त्यांनी. आमच्या धाडसाचं कौतिक केलं आणि जागीरदारीची लालूच बी दाखवली आमासनी. अरे अशा खिलती माझा राजा रोज वाटतो या. आम्हीच टाकीवतोस वय, ते बी कुणाला? आमासनी. अरे यो कुडतोजी जातीवंत मराठा आहे आणि जातीवंत मराठ्याची अवलाद गर्दन कापली तरी वाकणार नाही. आता माझी मान आणि तुमची समशेर. माझ्या स्वराज्यासाठी आणि माझ्या राजासाठी असं एकदाच काय, अरे हजारदा मारायची तयारी आहे माझी. पण तुझ्यासारख्या नादान राजाच्या आणि त्या क्रूर कर्म्यान नालायक औरंग्याच्या पदरी हरगिज नाही येणार आपण. खामोश. बहुत खूब, बहुत खूब. तुम्हारी ये दिलेदारी घनी पसंद आई हमें. तुम्हें देखने के बाद ऐसा महसूस हो रहा है कि हम अपनी ही छवि देख रहे हैं. उग्रसेन जी, हमारे अस्तबल से एक उम्दा नस्ल का घोड़ा इन्हें हमारी तरफ से भेंट दिया जाए. पण राव, तुमच्या धाडसाची महती काय वर्णावी. सुपा एवढं काळीच घेऊन उपजला. लाखाच्या फौजेत एकट्यानं घुसून खासा स्वारी सेनापती तलवारी खाली घेण्याचा मनसुबा आखणं हा केवढा मोठा प्रताप. आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला प्रतापराव हा किताब देत आहोत. खान साहब, शिवा के शिविर से खबर आई है कि उसके लोगों में बेचैनी है, लेकिन जीते ना जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए हैं शिवा ने. ये तो हमने देख ही लिया. वो तो अदना सा प्यादा था. शतरंज के खेल में प्यादों से कुछ भी फर्क नहीं पड़ता राजा जी. नहीं खान साहब, हमारा दुश्मन कैसा है, कैसा जज्बा रखता है, कितनी हिम्मत रखता है, ये तो उस अदने से प्यादे ने दिखाई दिया है हमें. इसीलिए हमारी चाल खाली जावे ऐसे गलत फहमी में ना रहे. ऐसा नहीं हो. लेकिन राजा जी, यही प्यादा आगे चलकर वजीर बन सकता है और हमारे सियासती शतरंज का दांव पलट सकता है. लेकिन अगर उससे पहले ही हमने राजा को मात दी तो? देखिए खान साहब, ये है उस सिवा का स्वराज. दिलेर खान साहब, अब दिखाइए अपनी शमशीर के जौहर. सिवा के ये सारे किले काबू में कीजिए. यह है पुरंदर, यह है राजगढ़, यह है तोरणा, यह है प्रतापगढ़. सिवा के हर किले पर अब मुगलिया सल्तनत का परचम लहराना चाहिए. हा प्रतापगड, हा तोरणा आणि हा राजगड. बापरे, एवढे सगळे किल्ले आहेत स्वराज्यात. आम्ही तर मोजता मोजता थकलो.
आपण इतक्या सर्व किल्ल्यांची नावे कशी लक्षात ठेवता कोणास ठाऊक. आम्हास सांगा, या सर्व किल्ल्यांमधील आपला आवडता किल्ला कोणता? सगळेच. हे सर्व किल्ले जणू आमचे भाऊबंधच आहेत. आमचे आबासाहेब या सर्व किल्ल्यांवर आमच्या इतकेच प्रेम करतात. म्हणूनच सर्व किल्ले आम्हास प्रिय. आऊसाहेब, पुण्याच्या मोर्चे बांधणीसाठी हिम्मत खानात ठेवून खासा मिर्झा राजा पुरंदरच्या दिशेने सरकतो या. मिर्झा राजाने आघाडीवर कोणास पाठवले आहे? पिछाडीस कोण आहे? तोफखाना किती आहे? तोफखान्याचे गोलंदाज कोण आहेत? आऊसाहेब, पिछाडीवर पुण्यात हिम्मत खानात ठेवलंय. त्याच्या सोबतीला दौलत खान, बिरमदेव सिसोदिया, जाहिद खान, ख्वाजा अब्दुल मकारीम आणि 4000ची फौज बी आहे पिछाडीला. एकंदर जय्यत तयारीनिशी उतरला आहे मिर्झा राजा. बहिरजी, आता उसंत नको. आपले चलाक नजरबाज दौडते ठेवा. मुलूक हुशार करा. पुरंदरास मुबलक दारुगोळा पाठवा. बैलगाड्या भरून भरून धान्य साठा पाठवा. गडाच्या घेरात भिल्ल रामोशांचे तीर कमानींचे मोर्चे लावा. गडावर जास्तीची कुमक पाठवा. जी आऊसाहेब. आणि आऊसाहेब, चिंता करू नका. आपले नेताजीराव आणि कुडतोजीराव त्या मिर्झा राजाच्या फौजेवर असा हल्ला करतील का बेजार करून सोडतील बघा त्यांना. बहिरजी, मिर्झा राजाच्या सैन्यास मारा, झोडा, काहीही करा, परंतु पुरंदरास मुघली सैन्याचा विळखा पडायास नको. अब हमें मिर्जा के हुक्म की राह नहीं देखनी चाहिए. जाओ, पुरंदर को घेर लो और घेरा ऐसा मजबूत बनाओ कि कोई ऊपर से नीचे ना पाए और कोई नीचे से ऊपर. जाओ. काळजी नसावी बहिरजी. दिलेर खानानं जरी पुरंदरास विळखा घातला तरी तो फार काळ टिकणार नाही. त्यानं फक्त पुरंदर पाहिला आहे. पुरंदरचा धुरंदर आता दिसेल त्यास. बकस गडाला येडा नाही पडणार आहे तर मोठी जंग होणार आहे. चौथा मिर्झा राजा पिछाडी सांभाळतात आणि आघाडीवर हाय तो दिलेर खान. घाबरतो का काय आम्ही? असे कितीही मिर्झा राजे येऊ दे आणि कितीही फौज येऊ दे, हा मुरारबाजी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत गडाला शत्रूचा पायही लागू देणार नाही. कितीही धुरंदर येऊ द्या, पण हा पुरंदर त्यांच्या छाताडावर नाचेल. येळकोट, येळकोट, जमलनाथ! येळकोट, येळकोट, जमलनाथ! हा पुरंदर आणि हा वज्रगड, दोन्ही गड एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत. पुरंदर म्हणजे इंद्र आणि त्याचं बळ वज्रात. दोन्ही गड भक्कम आहेत, तालेवार आहेत. गडांना तटबंदीचं चिलखत आहे. तटबंदी फोडल्याशिवाय मिर्झा राजा गडात जाऊच शकत नाही. म्हणजे वज्रगड आणि पुरंदर दोघेही अजिंक्य. दोघे नाही, तिघे मिळून अजेय राहणार. तिघे? आम्ही समजलो नाही राजा. वज्रगड, पुरंदर आणि या दोघांइतकाच धुरंधर आमचा मुरारबाजी देशपांडे. सगळ्या चौक्या पहाऱ्यांवर चोख व्यवस्था झालेली आहे. 100 जास्तीचे मावळे ठेवलेले आहेत. आता येऊ दे त्या खानाला आणि त्या मिर्झाला. पाणी घ्या. किल्लेदार,
किल्लेदार घात झालाय किल्लेदार. काय झालं? आम्ही तोफांचे आवाज ऐकले. उडी टाकल्या तोफा. दिलेर खानानं तोफांचा मारा केलाय. वज्रगडाच्या उत्तरेकडील तटबंदी ढासळल्या आहेत. दिलेरच्या फौजेनं जोरदार चढाई केली. आपलं मावळं उत्तरासाठी पुढे झालं आणि उतारावर घमाशान लढाई झाली आणि आपल्याला तिथंच माघार घ्यावी लागली. हाय जगदंबे, काय झालं हे? किती मागे हटावं लागलं आपल्या फौजेस? आपली फौज वरच्या तटाच्या आत गेली आहे. आणि त्या मिर्झानं आणखी 10,000ची कुमक पाठवली आहे. मिर्झा, आपण लवकर हालचाल करणे गरजेचे आहे. वज्रगड पडला म्हणजे शत्रू पुरंदर पर्यंत आलाच समजावे. गड राखायला हवा. गड राखायलाच हवा. 10,000 फौजेची कुमक म्हणजे फार मोठी फौज आहे. आपल्याकडे शिबंदी कमी असली तरी आपला एक एक मावळा 100 भारी पडतो. चला. आऊसाहेब, ज्या गडी आम्ही उपसलो तो पुरंदरात संकटात आहे. आमचा प्रिय पुरंदर हा शत्रूच्या विळखात जातोय. आऊसाहेब, आपला पुरंदर पडणार तर नाही ना? शंभू बाळ, काळजी नसावी. तुमचा प्राणप्रिय पुरंदर, तुमचं जन्मस्थान, आमच्या सईबाईंची आठवण अशी पुसली जाणार नाही. आम्ही ती पुसू देणार नाही. आपला पुरंदर म्हणजे इंद्र, आणि इंद्र अजिंक्य असतो. तसाच पुरंदरही अजिंक्य राहील. पुरंदर पडणार नाही. पुरंदर लढणार शंभू बाळ. पुरंदर झुंजणार. किल्लेदार, वज्रगड पडला. काय? वज्रगड पडला? नाही, इंद्राच्या वज्रास हार मान्य नाही. येळकोट, येळकोट, जय मल्हार! येळकोट, येळकोट, जय मल्हार! पुरंदर कधीच हार मानणार नाही. पोलादी गड आहे तो. शत्रूस गुडघे टेकण्यास मजबूर करेल. गडाच्या धुरंधरांच्या शौर्यामुळे मिर्झाचा मनसुबा धुळीस मिळेल अशी खात्री आहे आम्हास. कि ये मरहट्टे अपनी तोहफे बरसाकर हमें आगे आने ही नहीं देते. इसलिए लंबी मार वाली तोपें और गोला बारूद जल्द अज जल्द पोर्तुगीजों से ले लो. 2 महीनों में बरसात शुरू हो जाएगी और बरसात शुरू होने से पहले ही हमें ये सीवा का स्वराज नेस्तनाबूद करने की मुहिम खत्म करनी होगी. आम्ही तर असं बी ऐकून आहोत की पोर्तुगीज मिर्झाला तोफगोळा आणि बंदुका बारूद देण्याच्या तयारीत आहे म्हण. ती काळजी करू नका येसाजीराव. बसनूरच्या आरमारी मोहिमेनंतर आपली चांगलीच दहशत बसली. त्यामुळे पोर्तुगीज जरी वरकरणी मुघलांना मदत करतो आहे असं दाखवत असला तरी तो आहे आपल्याच सोबत. म्हणजे मिर्झाला काही लवकर दारुगोळा मिळणार नाही. मग राजे, आता आपली रणनीती काय? काही करून अजून 2 मास पुरंदर लढला पाहिजे. मुरारबाजींनी आतून पुरंदर लढवायचा आणि आपण बाहेरून हल्ले करून मिर्झाच्या फौजेला बेजार करायचं. 2 महिन्यांनी पावसाळा सुरू होईल. एकदा का पावसाळा सुरू झाला की मग मिर्झा राजाचा दारुगोळा निकामी होईल. मग दाखवू त्या मिर्झा राजाला मराठी वाघांची पंजेफाड आणि स्वराज्याच्या भगव्याचा थरार. मिर्जा जी, बहुत बड़ी खुशखबरी है.
किले के ऊपर से उनके होने वाले हमले का जोर अब कम हो चुका है। हाँ, हमें लगता है कि अब उनकी रसद कम होने को है। नाईक पुरंदरावरची धान्य कोठारं, बारूद खाने एव्हाना रीते होत आली असती, किंबहुना धान्य बारूद संपलाही असेल। अशा परिस्थितीत पुरंदर झुजता भांडता कसा राहील? नाही काहीही करून पुरंदरावर तातडीनं रसद पोहोचलीच पाहिजे। तुमच्या माणसांनी रसद पोहोचवण्याचा मार्ग हेरला? नाही राजा, अहो त्या दिलेर खानानं याला इतका आवळून धरलाय का मुंगी बी आज जाऊ शकत नाही। म्हणून राजा रसद पोहोचवणं लय अवघड आहे। खंडेराया, जीवाची बाजी लावून शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब बसेपर्यंत लढण्यात हा मुरारबाजी कसूर करणार नाही। राजेंनी दिलेला गड जपू, परंतु मरण द्यायचे झाल्यास ते वीर मरण द्यावे, पराभूताचे मरण नको। येळकोट येळकोट, जय मल्हार। मुरारबाजी अकेला क्या सामना कर पाएगा मुगली फौज का? खान साहब, ये आखिरी वार होगा, चौकन्ने रहो, पहरे और सख्त कर दो। कुछ भी हो जाए, किले के अंदर कोई भी रसद ना पहुंच पाए, ख्याल रहे। राजा, हेरांनी खबर आणली, गडावरून होणारा हल्ला कमी झालाय। नाही गडावरची रसदच संपत आली असेल तर गडकरी तिखट मारा करणार तरी कसा? पण नाईक, एवढा जोरदार हल्ला करून सुद्धा ना गड झुकतोय ना गडकरी। काही करून गडावर रसद पोहोचवण्याची व्यवस्था करा। पुरंदर लढला पाहिजे। यावेळी कोण आलं असेल? किल्लेदार, अहो घात झाला। केदार दरवाजाजवळ काहीतरी हालचाल सुरू झाली आहे। केदार दरवाजाजवळ? हो कसं शक्य आहे? तिथे फार उंच कडा आहे, हो, फक्त पावसाचे पाणी तेथून खाली पडू शकते। एवढी मोठी आणि अवघड चढा चढणे माणसाला शक्य नाही। शत्रू त्या बाजूने गडापर्यंत पोहोचला तर नाही ना? आतिश खान, एक बात याद रखो, उनकी रसद खत्म हो चुकी है। उनके पेट में न अनाज का एक दाना है, न बारूद खाने में बारूद। हमें इसी बात का फायदा उठाना है। देखते हैं भूखे पेट और कितनी देर लड़ेंगे ये मराठे। कातीव कडा चढून लोक वर येतात, कसं शक्य आहे? कातीव कड्यावरनं खाली उतरायची हिंमत फक्त पावसाच्या पाण्याची, आणि वर चढायची हिंमत वादळाच्या वाऱ्याची। किल्लेदार, अहो आता काय करायचं? देशपांड्याची औलाद आहे। रक्ताचा एक थेंब शरीरात असेपर्यंत त्यांनी मला पुढे येऊ देणार नाही। हर 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 महादेव, हर 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 महादेव।
मोरोपंत, काय खबर? आऊसाहेब, खुश खबर, रसद पोचली, गड जगला. भले, शाबाश. बरं का बाळराजे, तुमच्या आबासाहेबांनी केदार दरवाजाद्वारे पुरंदरावर रसद पोचवली. हो शंभूराजे, यावेळेला राजांनी एक अनोखी योजना आखली. निवडक मावळ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली आणि किल्ल्याच्या दक्षिणेकडे असलेला फौजेचा वेढा फोडला आणि केदार दरवाजाच्या कड्यावरून गडावरती रसद पोहोचली. म्हणजे राजेने एका दगडात 2 पक्षी मारले तर. एका दगडात 2 पक्षी? म्हणजे पुरंदरी रसद पोचवून त्याने गड पुन्हा झुंजता केला आणि एवढा सक्त वेढा असूनही रसद पोचवली गेली. त्यामुळे शत्रूत फाटाफूट झाली. क्या आपको पता है कि मरहट्टो तक रसद पहुंच गई, वो भी केदार दरवाजे से. जहां आपका कड़ा पहरा था वहां से किले पर रसद कैसे पहुंची? बताइए, हम जवाब चाहते हैं दाऊद खान. ये क्या जवाब देगा निकम्मा कहीं का? एक बार हमारा दिमाग खराब हो गया तो पल पल का हिसाब लूंगा. दाऊद खान, खामोश, बंद करो ये बचकानी हरकतें. म्यान करो अपनी शमशीर. हम यहां सीवा से जूझने आए हैं, आपस में नहीं. हर कोई अपना काम अगर नेकी से करता तो ये वक्त हम पर नहीं आता. निकल जाओ हमारी नजरों से. दाऊद खान गप्प बसेल असं आम्हास वाटत नाही. सुरुंगासारखा पेटलाय तो. दाऊद खान आणि दिलेर खानात वादाची ठिणगी पडली. जर तिला हवा मिळाली तर तिचा वणवा होईल आणि याचा फटका मिर्झा राजाला बसेल. वय राजा, आणि याचा फायदा मुरारबाजींनाच होईल. या दोघांच्या भांडणामुळं गडावरचं हल्ल्याचं प्रमाण तरी कमी होईल. शिवाय खासा दाऊद खान आणि दिलेर खान तोफखान्यावर नाही, म्हणजे गडावर होणारा तोफांचा मारा कमी होईल किंवा होणारही नाही, जेणेकरून मुरारबाजींना आणि त्यांच्या फौजेला अवधी मिळेल. ते पुन्हा ताजेतवाने होतील. वय, आणि एकदा का फौज आणि मुरारबाजी ताजेतवाने झाले तर जोरदार हल्ला करतील बघा राज. म्हणजे 2 खानांमध्ये जुंपलेलं भांडण आणि गडावरून होणारा जोरदार हल्ला, यामुळे मिर्झाच्या फौजेत नैराश्य येणार हे नक्की. आऊसाहेब, लय वंगाय खबर आहे बघा. त्या मिर्झा राजानं दाऊद खाना 7,000ची फौज घेऊन आपल्या राजगडावरती धाडले. लय वेगानं धावतायत त्यो. आम्ही समजत होतो त्यापेक्षा धूर्त आणि कावेबाज निघाला हा मिर्झा. स्वतःच प्रभू श्री रामचंद्रांचा वंशज म्हणवतो, परंतु गोर गरिबांच्या घशात बारूद पेरतो. काय म्हणावं या वर्तणुकीस? राजे, आपली चाल जोखली त्या मिर्झानं. दिलेर खान आणि दाऊद खानातला बेबनाव सैन्यात पसरू नये म्हणून दाऊद खानाच वेगळा धाडला राजगडाकडे. स्वतःच्या शामियाना समोरची मशाल पेटण्याआधीच ती राजगडाकडे भिरकावली. राजे, पुरंदराभोवती घट्ट पीळ असूनही आपण गडावर रसद पोचवू शकलो. त्यामुळे मिर्झास उल्लेखनीय यश मिळालं नाही. वज्रगड पडला, परंतु आपण तो परत मिळवू शकतो. आता धास्ती एवढीच आहे की मिर्झानं दाऊद खानास राजगडाच्या पायथ्यापर्यंत पाठवून आपल्या जणू ताकीद दिली आहे की पुरंदरानंतर स्वराज्याच्या राजधानीचा घास घेण्यास त्याची जीभ वळवळतीये. नाही आऊसाहेब, ती वेळ येईल असं वाटत नाही. निसर्गानं संकेत द्यायला सुरुवात केली.
आता लवकरच पावसाळा सुरू आणि सह्याद्रीच्या चिखला पावसात मुघली फौजेचं कंबरडं मोडेल आणि आपल्या समशेरीनं विजेचे लोळ होऊन आघात करायला अवधी मिळेल. फक्त त्यासाठी पुरंदर अजून झुंजला पाहिजे. रसूल बेग आणि त्याचे लोक बेसावध असताना त्याच्या छावणीवर हल्ला करू. त्यांच्या तोफांच्या कानात मेघ टाकून त्या कायमच्या निकामी करू. म्हणजे त्याचा तोफखाना निकामी. अरे गड्यांनो, जोरदार पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. राजांनी पाठवलेला दारुगोळा सुरक्षित ठिकाणी हलवायला हवा. खान साहब, किला लेने की नई तरकीब सोची है के? हाँ बिल्कुल सोचिए, बिल्कुल सोच के रखिए. शुमाल की ओर मरकजी दरवाजा है, वहां पे सुरंग खोदकर हम बारूद बिछाएंगे और उस बुर्ज को हवा में उड़ा देंगे. वाकई बहुत अच्छी सोच है आपकी, काबिले तारीफ है. ठीक है, तो आप अपने काम को अंजाम दे सकते हैं. शुक्रिया राजा जी. किल्लेदार इथून आवाज येत होता. कृपया बाहर घेऊन ये. हुकुम, अब कुछ ही देर में किलाबंदी बारूद के धमाके से आसमान में उड़ जाएगी. बेशक बेशक. अब देखते हैं कि पुरंदर हमारे सामने कैसे घुटने नहीं टेकता. सीवा का स्वराज मसल देंगे हम. दिलेर खान, आता ये लाव म्हणाव सुरुंग. तौबा 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 तौबा, इतना शर्मसार हमें कभी नहीं होना पड़ा. ये छोटी सी जिम्मेदारी नहीं निभा पाए. लानत है, पूरे मुगलिया कौम पर लानत है. क्या हुआ, ये कैसे हुआ, हम समझ नहीं पा रहे हैं. कई जगह पर भूत पिशाच का इसरार है. क्या वो मरहट्टे हमसे ज्यादा शातिर हैं? क्या है, समझाओ हमें. हुजूर, हमने पूरा काम खामोश. हुजूर, ये पूरे काम की जिम्मेदारी हमने खुद उठाई थी. तो फिर बारूद फटा क्यों नहीं, फट के धमाका क्यों नहीं हुआ? हमारी सोच कारगर साबित क्यों नहीं हुई? हुजूर, शायद सुरंग खोदते वक्त जो आवाजें हो रही थी, इससे उनको भनक लग गई होगी और वो दगाबाज मरहट्टों ने हमारी खोदी हुई सुरंग के ऊपर एक और बड़ा गड्ढा खोदकर उसमें पानी भर दिया. ये पानी इतना ज्यादा था कि हमारी बारूद की बोरियां गीली हो गई और हम किलाबंदी गिराने में नाकामयाब हो गए. अन्नपूर्णे, तुझी कमाल आहे बघ. आज तुझ्या सतर्कतेनं मोठं संकट टळलं. काही केलं नाहीये मी, फक्त थोडी सावध होते इतकंच. हाच सावधपणा सर्वांच्यात असेल तर बाहेरून येणाऱ्या शत्रूने कितीही छुपा हल्ला केला तरी तो परतवता येतो. आता अखंड सावधपणा असायला हवा. भगवान एकलिंग जी का आशीर्वाद और कोटि चंडी का यजायज्ञ की फल प्राप्ति हुई. हुकुम, किले के सफेद बुर्ज में धमाका हुआ और बुर्ज और किला बंदी दोनों आसमान में उड़ गए. वाह, जय एकलिंग जी. ओम शरण चंडी. मिर्जा जी,
आप आलम पनाह को पैगाम भेज दीजिए कि पुरंदर हमने हासिल कर लिया है। मैं दिलेर खान पुरंदर हासिल करूंगा, फतेह करूंगा पुरंदर मैं। हुकुम, अगर ऐसा हुआ तो इस मुहिम की सारी श्रेष्ठता दिलेर खान को मिल जावे है, फिर हमारो वजूद। उग्रसेन जी, दिलेर खान इतनी आसानी से और इतनी जल्दी पुरंदर पर फतेह नहीं पा सकता। पुरंदर का किलेदार मुरारबाजी, उसने अपने हथियार अब तक ना डाले हैं। राजांनी ही भूमी सोन्याच्या फळानं नांगरून हे स्वराज्याचं बीज पेरलं. आता त्याचा वटवृक्ष होतोय. स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या नरवीरांची याद करा. बाजी पासलकर, बाजी प्रभू देशपांडे, कान्होजी जेधे यांना आठवा. आपल्या कमरेला लटकणाऱ्या तलवारीत शिवतेज आहे. शिवाजी राजांचा विजय असो, शिवाजी राजांचा विजय असो. वार माझ्या मर्दांनो, तुमच्या किल्लेदाराचा मुरारबाजी देशपांडेचा शेवटचा आदेश लक्षात ठेवा. गड राखायचा. आम्ही असलो तरीही आणि नसलो तरीही. सफेद बुरुजाची तटबंदी ढासळली तरी मुरारबाजी देशपांड्यांनी मनाची तटबंदी भक्कम केली आणि मावळ्यांच्या मनात उमेदीचं स्फुल्लिंग चेतवलंय. आता बाले किल्ल्याच्या मदतीनं पुरंदर झुंजतो आहे. पण त्या दिलेर खान पठाणाचा भरवसा देता येत नाही. दिलेर खानाचा काय मनसुबा असेल राजे? कदाचित सुलतान ढवा. मुघल प्राणाची पर्वा न करता अखेरीची निखराची धडक देत आहे. याच सुलतान ढव्यासमोर, इतक्या मोठ्या फौजेसमोर आपला टिकाव लागणार नाही. आपले संख्याबळ कमी आहे, परंतु जीवाची बाजी लावून हा सुलतान ढवा मोडून काढायलाच हवा. खरंय किल्लेदार, त्याशिवाय गत्यंतर नाही. पण आपला मनसुबा? अन्नपूर्णे, आजपर्यंत आपल्या संसाराचा बालेकिल्ला मोठ्या जबाबदारीने सांभाळलास. आता प्रसंग बाका आहे. आता तू पुरंदरचा बालेकिल्ला सांभाळ. सांभाळ म्हणजे? मनात काय आहे तुमच्या? निवडक फौज घेऊन आम्ही मुघलांवर चाल करून जाणार. परतीची शक्यता कमी. सबब बालेकिल्ला सांभाळण्यास सज्ज व्हा. म्हाळसा कांत आपणास बळ देऊ. आमच्या कपाळीचं कुंकू पुसलं गेलं तरी बेहत्तर. पण सह्याद्रीच्या भाळी रेखाटलेला हा टिळा किल्ले पुरंदर पुसला जाता कामा नये. येळकोट येळकोट, जय मल्हार.